पूर्व भागातील शनिवार पेठेतील मरगमपट्टी पोषाम्मा देवीच्या मंदिरात नैवेद्यासाठी मोठी गर्दी। आषाढी पोषाम्मा उत्सव 100 वर्षाची परंपरा। आषाढ महिन्यातील 15 दिवस उत्सव शनिवार पेठेतील नवसाला पावणारी श्री पोषाम्मा देवी दर्शनासाठी महिला व पुरुष नैवेद्य देण्यासाठी मोठी गर्दी होत आहे। गुरुपौर्णिमा ते अमावस्यापर्यंत मोठी यात्रा असते। बुधवारी व रविवारी सर्वाधिक भाविक नैवेद्य दाखवण्यासाठी येतात। नैवेद्यामध्ये पचगुरा, बिल्लप्पा, पिवळा भात, आंबील, लिंबू, कांदासह लोट्यात पाणी व कडुलिंबाचा पाला घेऊन देवीला सुहासनीकडून नैवेद्य दाखवला जातो। मंगळवारी व शुक्रवारी गर्दी असते, पण बुधवारी 10,000हून अधिक भाविक येतात। या मंदिराला 100 वर्षापासून अधिक काळाची परंपरा आहे। पोषाम्मा देवी मंदिर आवारात मरियाई, यल्लम्मा देवी, खोकले आई, सटवाई देवी अशी 5 मंदिरे आहेत। याबाबत माहिती देताना मंदिराचे विश्वस्त श्रीनिवास गुर्रम व सेक्रेटरी प्रकाश चन्ना होणाऱ्या उत्सवाबाबत अधिक माहिती दिली। या मंदिराला 100 वर्षाची परंपरा आहे। इंग्रजांच्या काळापासून हा मरगमपेठ पोषाम्मा मंदिर म्हणून सुप्रसिद्ध आहे। 12 ऑगस्टला अमावस्ये दिवशी सायंकाळी 5ला मंदिर परिसरात पालखी मिरवणूक निघते। असंख्य भाविक दर्शनासाठी येतात। 2 ते 3 तास मंदिर परिसरात ही मिरवणूक असते। 15 दिवस या उत्सव काळात पहाटे अभिषेक, वस्त्र अलंकार, पूजा, फुलांची सजावट, महाआरती सोहळा पार पाडते। दैनंदिन धार्मिक विधी उत्साहात व आनंदात साजरा होतात। या मंदिरात अनेक भाविकांची श्रद्धा आहे। उत्सव नियोजनासाठी अध्यक्ष लक्ष्मण चिंताकिंदी, गिरीश सर्वदे, संतोष बोडा, प्रकाश मार्गम आदी पदाधिकारी सदस्य नियोजन करीत आहेत। नमस्कार, मी श्रीनिवास गुर्रम, पोषाम्मा मंदिर ट्रस्ट आहे। पोषाम्मा मंदिर हे खूप जुन्या काळापासून आहे। ब्रिटिश काळापासूनचं पोषाम्मा मंदिर आहे। इथे दरवर्षी आषाढमध्ये गुरुपौर्णिमा ते आषाढ अमावस्यापर्यंत मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो। ते भक्तगण रोज कमीत कमी 2000 भक्तगण इथे येत असतात आणि भक्तिपूर्वक नैवेद्य, साडी चोळी, अभिषेक, अर्चना वगैरे अर्पण करून, नैवेद्य अर्पण करून आपला पोषाम्मा सण साजरा करतात। हा खूप मोठा उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो। शनिवारपेठ मरगमपट्टी येथील खूप जुने देवस्थान असून येथील वैशिष्ट्य म्हणजे देवी खूप जागृत आहे। आजपर्यंत बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे। देवीच्या बाजूला मरगम्मा देवी म्हणून आहे, त्याला मरगमपट्टी आहे। या देवीच्या नावात मरगमपट्टी नाव पडलेलं आहे। मरगम्मा देवीमुळे मरगमपट्टी नाव पडलेलं आहे। तिथे दबुलम्मा म्हणून एक देवी आहे। अशी 3 देवीची मूर्ती देत आहे। ते चिटकम्मा पण आहे। अशा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो। ओके।